पुणे येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट केला आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत माजी मंत्री एकनाथ खडसे आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। भाऊ, काय सांगणार? आज पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट केला आहे, काय सांगाल? काल पुणे येथे खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला। हेमंत गावंडे आणि त्याचे सारे सहकारी जे आहेत 7 त्यांच्या विरुद्ध। आता हा जो गुन्हा दाखल झालेला आहे हा बोपोडी येथील सर्वे नंबर 56 सरकारी जमीन ॲग्रिकल्चर कॉलेजची, ही ॲग्रिकल्चर कॉलेजची जमीन हडप करण्याच्या संदर्भामधला गुन्हा आहे। याचा पूर्व इतिहास असा आहे की ही जमीन जी आहे ती पेशव्यांच्या कालखंडामध्ये एका व्यक्तीला दिलेली होती उदरनिर्वाहासाठी, आणि ते उदरनिर्वाहासाठी यासाठी दिले की त्याला मुलगा होईपर्यंत, मुलगा असेपर्यंत त्याला ते राहील, मुलगी जर झाली पुढच्या कालखंडामध्ये तर ते जमा होईल। त्याच्याप्रमाणे ते नंतरच्या कालखंडामध्ये जमा झाली आणि 1883 साली हे सरकारच्या नावावर लागली जमीन। पेशव्यांनी केल्यानंतर मग प्रांतिक सरकारनं ते सरकारच्या नावावर लावून घेतली। 1920 साली ही जमीन कृषी प्रयोजनासाठी म्हणून राज्य सरकारने वर्ग केली, आणि तेव्हापासून तर आज तागायत ही 15 एकर जमीन, जवळपास 5 लाख स्क्वेअर फूट जमीन ही आज सरकारच्या नावाची आहे। या जमिनीवर ॲग्रिकल्चर कॉलेजचे बांधकाम आहे, भटक कृषी संशोधन केंद्र उभं आहे, साखर कारखान्याच्या शेजारी असलेली ही जमीन आहे, मध्यवस्तीतली जमीन आहे। त्यामुळे जमिनीचे कॉस्ट जी आहे ती जर पाहिली तर जवळपास 1500 कोटी रुपयाच्या आसपास ते कॉस्ट होते। ही जमीन हडप करण्याच्या दृष्टिकोनातून मग काही ठिकाणी हा हेमंत गावंडे आणि त्यांच्या सहकार्याने प्रयत्न केले। यामधून त्यांनी जे त्याचे वारसदार होते त्यांच्या माध्यमातून ज्यांना पेशव्याने जमीन दिली त्यांच्या माध्यमातून जे वारसदार होते त्यांच्याकडनं मुखत्यारपत्र तयार करून ही कूळ लावण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रयत्न केला, पण त्याच्यावर बांधकामं होते। आणि ही जागा 2009च्या सुमारामध्ये पुण्याचा DP प्लॅन मंजूर व्हायच्या आधी त्या ठिकाणी, म्हणजे त्या कालखंडामध्ये ही पुण्याच्या परिवहन विभागाला रिझर्वेशन दाखवून ठेवण्यात आलेले होते। त्या काळानंतर त्याचं रिझर्वेशन तसंच राहिलं आणि त्यामध्ये कुठलंही बांधकाम होऊ शकलं नाही, पण रिझर्वेशन प्रपोज्ड होतं। अशा ठिकाणी ही जमीन हडप करण्याच्या दृष्टिकोनातून एक गावंडेंनी त्या ठिकाणी कुल मुखत्यारद्वारा 2009पासून प्रयत्न सुरू केले। 2013 पर्यंत त्यांनी कलेक्टर, कमिशनर आणि मंत्री यांच्यापर्यंत अपील केली की आम्हाला जमीन परत मिळावी म्हणून। सर्वांनी ते अपील फेटाळलं। नंतरच्या कालखंडामध्ये माझ्याकडे सुद्धा तो प्रस्ताव आला, मी पण तो प्रस्ताव फेटाळला। 2015ला माझ्या लक्षात आलं की असे बनावट कामं करून राहिलेले आहे आणि कृषी महाविद्यालयाची जमीन हडप करत आहे। त्यामुळे मग त्या ठिकाणी मी कृषी मंत्री असताना आमच्या अधिकाऱ्यांना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायच्या सूचना केल्या, आणि त्यानुसार 2015ला यांच्याविरुद्ध FIR दाखल झाला शिवाजीनगरला। त्याच्या आधी हे TDR मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते, आणि पुणे महानगरपालिकेमधून ह्यांना जवळपास TDR देण्याच्या मनस्थितीमध्ये महानगरपालिका आली असताना देवेंद्र फडणवीस आणि आम्ही दोन्ही विरोधी पक्षात होतो। मी विरोधी पक्षात असताना हे प्रस्ताव माझ्याकडे आले। मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, देवेंद्रजी आणि मी दोघांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रस्तावाला विरोध करून चौकशी करायची मागणी केली। त्यानुसार सरकारने याची चौकशी सुरू केली, त्यामुळे तो TDRचा विषय त्या ठिकाणी थांबला। तरी ह्याने प्रयत्न सोडले नाही, याने नंतरच्या कालखंडामध्ये प्रयत्न सुरूच ठेवले, आणि आज अशी स्थिती आहे सरकारने याला मान्यता दिली नाही। पण याच्यामधल्या कालखंडामध्ये आता 2024ला त्यांनी एक तहसीलदार त्या ठिकाणी बदलून आणलेला होता, हा येवले असं म्हणायचा वाव आहे। 2024ला येवले तहसीलदार आल्यानंतर परत त्यांच्याकडे यांनी अर्ज केला, प्रयत्न केला की जमीन आम्हाला कुळ कायद्यानुसार आम्हाला मिळावी। पण कुळ कायद्यानुसार नगरपालिका हद्दीमध्ये कुळ कायदा नसतोच, पण तरीही त्या तहसीलदारने कुळ कायद्यानुसार केस चालवली आणि ही जमीन त्यांच्या बाजूला वर्ग केली।
आता या ठिकाणी कृषी अधिकारी जे होते आमचे, त्यांनी त्याला विरोध केला. त्यांनी सांगितले जमीन आमची आहे, सरकारने याला स्टेटस्को दिलेला आहे, जैसे ते ठेवून 2015ला याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे ही जमीन यांना देऊ नये. पण तरीही त्यांनी यांचा न ऐकता ते जमीन वर्ग केली, म्हणून कृषी खात्याने या तहसीलदारवर कारवाई करावी, निलंबित करावं असा प्रस्ताव सरकारकडे पाठवला. सरकारकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर त्याला 2 महिने निलंबितच केलं आणि फाईल महसूल विभागाकडे तशीच पडून राहिली. दरम्यानच्या कालखंडामध्ये हे दोन्ही व्यवहार झाले, जे परवाचे आणि आजचे, या दोन्ही व्यवहार या तहसीलदारच्याच कालखंडामध्ये झाले. आणि त्यामुळे या ठिकाणी वाव आहे की 2 महिने कशासाठी राहिली फाईल. 2 महिन्यापासून आरवी जर निलंबित झाला असता तर हे जे 2 व्यवहार झाले नसते. म्हणजे कुणीतरी राजकीय पुढारी असल्याशिवाय, दबाव असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. 15 एकर जागा 1500 कोटी रुपयाची आहे. मध्यवस्तीतले असल्यामुळे FSITDR काय म्हणतात त्या भानगडीमुळे. आत्ता या ठिकाणी प्रश्न असा आहे की याच्या मागे आहे कोण. दुसरं असं आहे की याची चौकशी सरकार करते आहे, पण चौकशी करून जो तहसीलदार आहे तो तहसीलदार कबलणार आहे का. म्हणून त्याचे नार्कोटेस्ट केल्याशिवाय तो कबलणार नाही. नाही तर तो दबावामुळे नावच सांगणार नाही. त्याला विचारलं की तुला कुणाचा फोन केला, कुणाचा दबाव आला, तो कसा मोकळपणे सांगू शकेल. म्हणून त्याचे नार्कोटेस्ट केले पाहिजे. तिसरं असं आहे की मी स्वतः या संदर्भामध्ये सूचना करून 2015ला FIR दाखल केलेला आहे. जसाचा तसा FIR जो आज झाला आहे तो त्या कालखंडामध्ये. फक्त ह्यात नाव नवीन ॲड झालं होतं दिग्विजयसिंग अमरसिंग पाटील, जे पारद पवारचे नातेवाईक आहे आणि त्या अमेडा कंपनीचे डायरेक्टर आहे, ज्यांनी या व्यवहारामध्ये भाग घेतलेला आहे. आता अशा स्थितीमध्ये 2015ला जो FIR दाखल केला त्या FIRची चौकशी सरकारने का केली नाही. ती जर चौकशी केली असती तर कदाचित आज हा इथपर्यंत ही जे आत्ता फ्रॉड झाला हा झालाच नसता. म्हणजे या संपूर्ण घटनेची चौकशी न्यायालयाने केली पाहिजे, न्यायाधीशाच्या माध्यमातून झाली पाहिजे. सरकारच्या माध्यमातून याला न्याय मिळणार नाही. ही जी अमेडिया जी कंपनी आहे यामध्ये 2 पार्टनर आहे. त्यामध्ये दिग्विजयसिंग पाटील असेल, त्याचप्रमाणे पार्थ पवार असेल. या ठिकाणी दिग्विजयसिंग पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, मात्र पार्थ पवार यांच्यावर कुठेतरी गुन्हा दाखल झाला नाही. एक प्रकारे बचाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे का. निश्चित त्या ठिकाणी पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे. ज्यावेळेस एखाद्या कंपनीमध्ये 99% शेअर त्याचे असतात तर त्या ठिकाणी तो कसा जबाबदार असू शकत नाही. ज्या 2 लोकांनी सही केली त्या 2 लोकांना पॉवर ऑफ अटर्नी दिल्याशिवाय ते सह्या करणार नाही. कारण कोणाचं ना कोणाचं अधिकारपत्र, संमतीपत्र असावं लागतं. त्या संमतीपत्रकाशिवाय ते केलेलं नसेल आणि म्हणजे याच्यामध्ये तेवढेच दोषी याच्यामध्ये पार्थ पवार पण असू शकतात. भोसरी प्रकरणात ज्या प्रमाणे आपल्या परिवारावर या ठिकाणी आरोप झाला होता, त्यानंतर ते आपल्याला राजीनामा द्यावा लागला होता. आजही परिस्थिती तशी आहे की अजित पवार यांच्या परिवारावर या ठिकाणी आरोप होतो आहे. काय नेमकं. भोसरी प्रकरणामध्ये माझा काही संबंध नसतानासुद्धा या हेमंत गावंडेने माझ्याविरुद्ध एक FIR केला होता. तोही कुणाच्या सूचनेवरूनच केला होता. पण हा FIR करत असताना त्या ठिकाणी तातडीने माझ्याविरुद्ध हायकोर्टाच्या न्यायाधीशाची चौकशी सुरू झाली, अँटी करप्शनची चौकशी झाली वगैरे. आता हे सारं करत असताना या ठिकाणी जसा मला न्याय मिळाला, मला नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला लावला, तसं यांना पण द्यायला पाहिजे. माझा काय संबंध होता व्यवहारासोबत. माझ्या बायकोने व्यवहार केला, माझा काय संबंध होता. मी काय पैसे दिले नव्हते, माझ्या अकाउंटमधून दिले नव्हते. पण तरी एक मीटिंग घेतली म्हणून मला या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला. इथे जर एवढा मोठा व्यवहार होतो तर मग त्यांनीच पदावर राहण्याचा त्यांना काय अधिकार आहे. भाऊ, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की या प्रकरणाच्या जो अहवाल आहे, जोही दोषी असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. आपल्याला काय वाटतं, या प्रकरणात कठोर कारवाई होईल. आणि अपेक्षा आहे आम्हाला की देवेंद्रजींनीच हा विषय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लावून धरला होता, त्यामुळे त्याला न्याय मिळेल. जर विचार केला, पुण्यात हे भूमाफिया आहे, हे खूप या ठिकाणी झालेले आहे. यांच्या विरोधात आपण अनेक वेळा या ठिकाणी लढा दिलेला आहे. मी कायमच या भूमाफियांच्या विरोधात लढा देत आलो, विरोधी पक्ष नेता असतानाही, विरोधी पक्षात असतानाही.
आणि सरकारमध्ये असतानाही असे प्रकार जे आहेत ते चालू देणार नाही म्हणून सातत्यानं सांगितलं. त्यामुळे अनेक व्यक्ती माझ्याकडून दुखावले, ज्यांचं त्याच्यामध्ये नुकसान झालं तेही दुखावले, जे राजकीय व्यक्ती याला संरक्षण देत होते तेही दुखावले. त्यामुळे मग मला आजपर्यंतचा राजकीय त्रासही सहन करावा लागतो आहे. हो, या ठिकाणी जर विचार केला तर काल तुम्ही म्हटले होते की अजित पवार यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. यावर मंत्री गिरीश महाजन म्हटले की एकनाथ खडसे यांना पक्षातून काढलं. गिरीश महाजन बावचळला आहे. त्याला जाता असताना नाथाभाऊच दिसतो. नाथाभाऊचं नाव सांगितलं तर दचकतो. रात्री पण कदाचित तो दचकून झोपेतून उठत असेल. मला काढून टाकण्यात आला वगैरेचा विषयच नव्हता. मी स्वतःहून नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला हे मी म्हणत नव्हतो. देवेंद्रजींनी त्या कालखंडात स्टेटमेंट केलेलं आहे, रावसाहेब दानवेंनी स्टेटमेंट केलं आहे, विनोद तावडेंनी स्टेटमेंट केलेलं आहे. त्यांचे स्टेटमेंट अजून रेकॉर्डला आहे, बातम्यांमध्ये आहे, अजून व्हिज्युअल आहे. मी ज्या दिवशी राजीनामा घेतला त्या दिवशी जर लाईव्ह अशा स्वरूपाचं टी व्हीवर आलेलं आहे. त्याच्यामध्ये हे रावसाहेब दानवेंनी म्हटलेलं आहे की नाथाभाऊ निर्दोष आहे हे आम्हाला माहिती आहे, परंतु अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त केली हे त्यांनी म्हटलेलं आहे. त्या कालखंडामध्ये गिरीश महाजन हे काही फार म्हणजे काय ज्याला म्हणजे उजेडात नव्हते. त्या कालखंडामध्ये आमच्या एक मोठी कंपनी होती, विनोद तावडे होते, मी होतो, देवेंद्र फडणवीस होते, रावसाहेब दानवे होते. अशा कंपनीमध्ये गिरीश महाजन लागतही नव्हते कुठेच. आणि त्यामुळे ह्याला काय माहीत की राजीनामा द्यायला भाग पाडला का हे केला. मी स्वतःहून राजीनामा दिला, ही वस्तुस्थिती. आणि मी नाही सांगत ते देवेंद्रजींनी सांगितलं आहे. मग आता देवेंद्र खरे का गिरीश महाजन खरा हे आता समाजाने ठरवलं पाहिजे. नक्कीच या ठिकाणी भोसरी प्रकरणात ज्या प्रकारे माझ्या परिवारावर आरोप झाला होता, मी या ठिकाणी राजीनामा दिला होता. आज अजित पवार यांच्या परिवारावर देखील याच प्रकारचे आरोप होत आहेत. त्यांनी नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा असं या ठिकाणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.